श्री क्षेत्र बाळेकुंद्रे येथे पंत महाराज पुण्यतिथी यात्रोत्सवात हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग। माजी आमदार राजेश पाटील यांनी पालखी सोहळ्यात घेतला मनोभावे सहभाग। भजन कीर्तन आणि नामस्मरणाने दुमदुमले संपूर्ण बाळेकुंद्री नगरी। श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे सुरू असलेल्या श्री सद्गुरू पंत महाराज पुण्यतिथी यात्रोत्सवात आज भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी पंत भक्त म्हणून उपस्थित राहून श्री पंत महाराजांच्या पालखी सोहळ्यात मनोभावे सहभाग नोंदवला। सद्गुरूंच्या चरणी नम्र वंदन करून आमदार पाटील यांनी सर्व भक्त, भाविक आणि नागरिकांना पुण्यतिथीच्या शुभेच्छा दिल्या। पंत महाराजांच्या विचारांनी आणि उपदेशांनी सीमा भागातील समाजात अध्यात्म, सेवा आणि एकात्मतेची भावना दृढ केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। पालखी सोहळ्यादरम्यान श्री पंत महाराजांच्या जय जयकाराने आणि नामस्मरणाने संपूर्ण बाळेकुंद्री नगरी दुमदुमली। भजन, कीर्तन, संतवाणी आणि दत्त मंडळाच्या कार्यक्रमांनी यात्रास्थळ याप्रसंगी चंदगड तालुक्यातील सीमा भागातील तसेच कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तीच्या जयघोषात श्री पंत महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। सर्वत्र भक्तिभावाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते। श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथील ही पुण्यतिथी यात्रा दरवर्षी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी केली जाते। यंदाही या सोहळ्याला विविध धार्मिक, सामाजिक आणि सांप्रदायिक संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर पंत महाराजांच्या जयघोषात निनादला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।